बैल घेतलाय काकला झुळे अडकवल्या हातात चोडकं घेतले ना आवाज होत निघालाय का निघाले निघाले का मेंढराचा कळप गेलाय फेटा बांधला असा मोठाशा मोठा असा हातात काठी घेतली आपल्याला निघालाय मेंढर घेऊन असा गडी गरीबी आला लय वाईट गरीबी आल्या प्रोफेशन बदललं तुम्ही कधी तुम्ही कशा सामाजिक मागास गरीब झाला म्हणून मागास अरे गरिबी येते आणि जाते ती कर्माने येते पण कर्माने जाते पण एखादा गरीब श्रीमंत पण होऊ शकतो पण आम्ही ज्या जातीमध्ये जन्माला आलो आम्ही जन्मला आहे लय माजले हे ह्याचं काय रे पंडित आमच्या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये तुमची आमची संख्या किती 1 लाख प्लस 1 लाख प्लस निवडून यायला काय लागतं 2 लाख 3,74,000 पैकी 2 लाख निवडून यायला किती मतं लागतात लाखभर अरे द्या ना आपल्या माणसाला पैऱ्या करूया आष्टी पाठोदा शिरूर मध्ये एकाला द्या गेवराईमध्ये एकाला द्या घनसावंगीला एकाला द्या माझगावला एकाला द्या परळीला एकाला द्या बरोबर आहे का चुकीचं पैरा केला पाहिजे की नाही गोरगरिबाचाच पैरा होऊ शकतो की नाही यांच्या रानामध्ये आवतं नेऊन आपल्या खांद्याला घट्ट पडलं निवडणूक आल्या की मत द्यायला तुम्ही तो गेला की त्यो आणि त्यो गेला हिरो आणि तुम्ही मत द्यायला जन्म घेतलाय वारे वागाव हे बोलायचं का नाही बोलायचं महात्मा ज्योतिराव फुले काय होतं रसायन देशाला स्वातंत्र्य द्यायचं ठरलं होतं इंग्रजांचा अंमल या देशभरामध्ये होता हंटर कमिशन नावाचं इंग्रजांचं कमिशन आलं होतं हे सरदार वतनदार काय करत होते माहितीये का त्यावेळी इंग्रजांकडं आम्हाला तुमच्या क्लबचं सदस्य करून घ्या आमच्या वाड्याचं संरक्षण करा आमच्या संस्थानाच्या नावावर जेवढ्या जमिनी तेवढ्या आमच्याच नावावर राहू द्या आम्ही रोज कायम आम्हालाच राज्याभिषेक करा छत्रपती पण आम्हीच अरे छत्रपती राजा शिवाजी होऊन गेले छत्रपती राजा संभाजी होऊन गेले ज्यावेळी राजा छत्रपती शिवाजी होता त्यावेळी इतर कोण त्यांच्या नावावर छत्रपती लावत होतं का आता आजचा बी छत्रपती मुलगा बी छत्रपती हे 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 बोलावं लागेल ज्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी करणारे कोण होते बलुतेदार अलुतेदार होते भटक्या विमुक्त जाती जमाती होत्या बेहरजे नाईक कोण होते जीवा महाले कोण होते शिवा काशीद कोण होते तानाजी मालुसरे कोण होते अरे आम्ही जीवाची कुर्बानी केली स्वराज्य निर्मितीसाठी तुम्हाला रॉयल्टी फक्त मिळते आमचे लोक कुठं आहेत बेहरजे नाईकाचे वंशज कुठं आहेत आहे वारा त्यांच्याकडे आहे रॉयल्टी त्यांच्याकडे ही राज्य निर्मिती हे राज्य हजारो वर्षांचं गावगाड्यातल्या 18 पगड जातीचं बहुजनांचं राज्य आहे काय आले आमच्यावर वेळ आम्हाला स्कॉलरशिप द्या आणि आम्हाला बजेट द्या आम्हाला तिकीट द्या आणि आमचा माणूस निवडून येऊ द्या मारलं ह्याला पाडा आजची पाठवला शिव ह्याचं काय का माझं सांगण्याचं धोरण असं आहे मग अशी राहिला अर्ध हे काय मागत होते इंग्रजांकडे आमचं वतन आमच्या नावावर राहू द्या आमची जमीन आमच्या नावावर राहू द्या आम्हाला मान सन्मान द्या आम्ही तुमचं मंडळी कर्तव्य स्वीकारतो त्यावेळी माझा महात्मा ज्योतिराव फुले हंटर कमिशन समोर शेतकऱ्याच्या वेशामध्ये त्या कमिशनला सामोरं गेला आणि त्या इंग्रजांच्या कमिशनला त्यांनी सांगितलं ह्या गावगाड्यामध्ये दीन दलित आहे या गावगाड्यामध्ये डोंगराच्या कुशीला भटक्या विमुक्त जाती जमाती आहे या गावगाड्यामधल्या शेतकऱ्याला न्याय भेटत नाही महात्मा ज्योतिराव फुले शेतकऱ्याच्या वेशामध्ये त्या हंटर कमिशनला सामोरे गेले तुम्ही जहागिऱ्या मागत होता वतनदाऱ्या मागत होता डिग्र्या मागत होता त्यावेळी माझा महात्मा ज्योतिराव फुले इंग्रजांना गावगाड्यातल्या शोषिताला वंचिताला दीन दलिताला हक्क अधिकार मागत होता म्हणून आम्ही त्यांना महात्मा ज्योतिराव फुले म्हणतो तुम्ही आम्हाला शिकवता हे कधी कळणार तुम्हाला आम्हाला आपलं मत हे लाख मोलाचं मत आहे अरे आपल्या परड्यात टाका कधीतरी उगवल कधीतरी कामाला येईल अशा बदमाश लोकांच्या नरड्यात टाकून
पुन्हा त्यांच्याकडून आपल्याला ऐकून घेण्यासाठी तुम्ही मतदान करता. गावागावातल्या लोकांना, जाती जातीच्या लोकांना, दीन दलिताला, आदिवासी बांधवाला, आदिम बांधवाला, भटके मुक्त जाती जमातीला, आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागेल. आपल्या हक्क आणि अधिकाराची लढाई लढावी लागेल. टिकवायचं का नाही टिकवायचं ओबीसीचं आरक्षण? टिकवायचं का नाही? अरे आता कुठेतरी लढा, एखादा सभापती व्हायला लागलाय, एखादा झेडपी मेंबर व्हायला लागलाय. अजून कुठं आम्हाला आमदारकीचा द्यायला पल्ला. साहेब साहेब बरोबर ऐकायला आलं लोकांना. बरोबर आहे का चुकीचं आहे? आणि म्हणजे कुठं तुमच्या गावातलं मतदान कुठं गेलं, मग आता आलाय माझ्याकडं. आम्ही तुमच्याकडे आलोय, ठीक आहे, मान्य आहे, पण वर्षात 5 वेळा निवडणूक असणार, 5 वेळा. आता जर आम्हाला अडवलं होत असाल ना, तुम्ही याचाच मत मागा. आम्ही पण आता आमचा नकटा असू द्या, चपटा असू द्या, सावळा असू द्या, दगड, बरोबर आहे ना दगड? अरे बोलल तो कायद्याच्या सभागृहामध्ये जाऊन बोलल ना. अरे ही आमची माणसं आहेत, आमची माणसं आता ऐकत नाहीत. आमच्या पोरांना आता कळायला लागलंय, तिजोरीतलं पैसे तुम्ही कारखानदाराला देताय, वतनदाराला देताय, बँकवाल्याला देताय. शेकडो कोटी रुपयाची बिल्ले वाट लावली जाते, तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही. हे कधी बोलणार, कोण बोलणार? ओबीसीचं आरक्षण अडचणीत आहे, एक आमदार बोलायला तयार नाही, एक खासदार बोलायला तयार नाही, एक नेता बोलायला तयार नाही, एक माजी मुख्यमंत्री बोलायला तयार नाही. आता एक जाणता राजा, जाणता राजा मंडळ आयोगाची यात्रा नांदेड, नागपूर पासून काढली. काय संबंध यांचा आणि मंडळ आयोगाचा? फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर होते एवढा योगायोग, दुसरा काय संबंध? मंडळ आयोग लागू व्हावा म्हणून खपले ते कोण? दिबा पाटील, जनार्दन पाटील, बबनरावजी ढाकणे, स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे, अबकडं बायफर्गेशन करणारे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे. गावगाड्यातल्या शोषिताच्या वंचिताच्या बाजूने कधी यशवंतराव बोलले? तुम्ही म्हणाला, अरे काय बोलायला लागला, काय बोलताय राव तुम्ही? हा, बोलला असेल तर सांगा, मी माफी मागेल त्यांची. यशवंतराव बोलले काय माहितीये का? महाराष्ट्राचा, संयुक्त महाराष्ट्राचा कलश महाराष्ट्रामध्ये आणला. संयुक्त महाराष्ट्र निर्मिती मागं कोण होतं? अण्णाभाऊ साठे, प्रयोग के अत्रे, शाहीर अमर शेख. या माणसाने संयुक्त महाराष्ट्र घडवला, बनवला, मुंबई महाराष्ट्राच्या वाट्याला आणले. संयुक्त महाराष्ट्राचा कलश यशवंतराव चव्हाण घेऊन आले. त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, हा महाराष्ट्र कुणाचा बनणार? यशवंतराव चव्हाण म्हणाले, त्या गतराव माडखोलकर नावाचा विचारवंत पत्रकार होता, हा महाराष्ट्र कुणाचा बनणार? मराठ्यांचा की मराठी माणसाचा? बाबांनो, हे सांगावं लागेल तुम्हाला. त्यावेळी यशवंतराव चव्हाण म्हणाले, हा महाराष्ट्र मराठी माणसांचा बनणार, 18 पगड जातीच्या लोकांचा बनणार. खणाला खण, चोळीला चोळी, मानाला मान, मानाला सन्मान सगळ्या माणसांना भेटणार. भेटला तुम्हाला मान सन्मान? एक भुजबळ पुढे चालले तर त्याला कसं पाडायचं, त्याला कसं जपवायचं? एक पडलं तर बोलायला लागला काय? हे 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 का तुमच्या समोर मानतोय? तुमची माणसं डॅमेज केली जातील, तुमची माणसं बदनाम. लक्ष्मण हाकेल लय बोलतो काय? काहीच घालत नाही म्हणजे कपड्यावरच बोलणार, कशावरच बोलणार, काही चालू. हे का तुमच्या समोर मानतोय? तुमचं आमचं ओबीसीचं हक्क, अधिकार, आरक्षण टिकवायचं असेल, तुमचा इतिहास काय होता? धनगर समाजाची संख्या किती आहे गावामध्ये? मी त्या समाजातून बिलॉंग करतो, मी बोलतो किती आहे? 800 मध्ये. किती? 800. 800. कधी एवढे प्लस बघायला होतं. 800 मतदान. थोडं झालं का एका गावात 800 मतदान? हा, तुम्ही घाबरताय का कोणाला? खरं सांगा, घाबरलाय कोण? घाबरताय? मग गावगाड्यातल्या या शोषिताचं, वंचिताचं संरक्षण कुणी करायचं? आपणच करायचं. मनगटाला मनगट लावायची ताकद तुमच्यात आहे. अरे जंगली श्वापद लांडगा वाघ आला तर त्याची बचाणी फाडण्याचं काम तुम्ही केलंय. कुणाला घाबरता? काटा कोरडीची लढाई आहे, लढाई मतपेटीची आहे, लढाई हक्क अधिकाराची आहे, कायद्याचं राज्य आहे. आपल्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण तुम्ही नाही करायचं, कोण करणार तुमच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण? पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत वाढत्या जात नाही तोपर्यंत आपण जेवतो का?
आपल्या तोंडाला घास जातो. ही संस्कृती आहे तुमची आमची. आणि हे वाढपे मात्र कारखाना द्यायची वेळ आली पाहुण्या रावळ्याला, तिकीट द्यायची वेळ आली पाहुण्या रावळ्याला, सुतगिरणी द्यायची आली पाहुण्या रावळ्याला, आमदार खासदारकी द्यायची वेळ आली पाहुण्या रावळ्याला. तुम्हाला देते कोण? आणि दिलं तर त्याचा बरोबर करेक्ट कार्यक्रम लावला. राजसत्ता अंतिम आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 7 लाख कोटीची तिजोरी आहे. या वर्षीचं बजेट मी तुम्हाला सांगितलं. किती किती शून्य आहे काय माहिती बाबा. कोण शिकण्यात का पोरं इथं? एवढं काय काय उपयोग? काबड कष्ट करायला जन्म घेतलाय. शिकायचंय. शेती जरी करायची असेल तर तुम्हाला शिक्षण आवश्यक आहे. शिक्षण घेतलेला माणूस वाघिणीचं दूध पिलेल्या बछड्याप्रमाणे गुरगुरतो. त्याला हक्क अधिकार कळतात. त्याला जगात काय चाललंय कळतंय. तुम्हाला किती वेळात चालले जातंय ते कळतंय. तुमचे पैसे कुठे जातात ते कळतंय. हा काय सांगत होतो? 7 लाख करोडची महाराष्ट्राची यावर्षीची तिजोरी आहे. किती? 7 लाख कोटीची. त्यापैकी महाराष्ट्रातल्या अर्धी लोकसंख्या तुमच्या आमची ओबीसी विजयंतीची. मग त्या अर्ध्या लोकांच्या हक्क अधिकारासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी, शिक्षणासाठी, योजनांसाठी किती पैसे मिळाले पाहिजे? 3.5 लाख कोटी. बरोबर बोलले. कोण हात कोण घ्या. किती? 3.5 लाख कोटी मिळले पाहिजे. झालं ती कोटी पैकी बाजूला ठेवू. 100% किती टक्के मिळले पाहिजे? मिळले पाहिजेत का नाही? अधिकाराने मिळले पाहिजेत का नाही? मिळालं पाहिजे का नाही? 50% सोडा हो. 20%. अरे 20% सोडा. 10 सोडा. 5 बरं 5 सोडा. 2%. 1% सुद्धा नाही. अरे बरोबर बोलला मामा. 1%. आणि ते बी कशाला माहितीये का? नेतृत्व शिष्यवृत्ती, आश्रमशाळाची अनुदान. कुठेतरी एखाद्या वसंतराव नाईक महामंडळाला 5 कोटी, महात्मा ज्योतिराव फुले कल्याण मंडळाला 10-5 कोटी, अहिल्यादेवी शिवी मेंढे महामंडळाला त्या गाड्यांचं काय पेट्रोल भराय, डिझेल भराय, त्या कामगारांच्या पगाराला पैसे. 1% त्यांचा कारखाना बंद पडला. 100 कोटी, 150 कोटी, 1000 कोटी, 2000 कोटी तिजोरीच्या चाव्या तुम्ही आम्ही बहुजनाने कुणाच्या हवाली केल्या तर कारखानदारांच्या, वतनदारांच्या हवाली केल्या. आणि तेच आपल्याला शिकवतात. आणि आपली माणसं आयला माझं कसं होईल, हा केसर तुम्ही लय परखड बोलताय, मला तिकीट मिळेल का, मग मी निवडून येईल का, मग मी पडेल का. अरे 10-15% लोकांच्या मताची भीती यांना एवढी आहे. गावातल्या 50-60-70% लोकांच्या मताची भीती यांना काहीच नाही. त्याचं कारण असं आहे, गावगड्यात तुम्ही वेगळे वेगळे आहे. गावगड्यात तुमची चारी दिशाला 4 तोंड आहेत. जातीच्या संघटना निर्माण झाल्या. ओबीसी म्हणून तुम्ही कधी एकत्र आला नाही. ओबीसी म्हणून एकत्र आल्यावर गावचा सरपंच तर होईल का कोणाचा दुसऱ्या? होईल का? होईल का? अरे काळ होता एक. नांदेड जिल्ह्यात कुणाची संख्या माहित नव्हतं. सांगली जिल्ह्यात कुणाची संख्या माहित नव्हतं. जनता राजा पवारांच्या मतदारसंघामध्ये तुम्ही किती आहात इथल्या लोकांना माहित नव्हतं. आणि पळतोय, रात्रंदिवस पळतोय. कोण कुठं किती किती प्रमाणात आहे आकडेवारी लावतोय. महाराष्ट्र कुणाच्याही बापाची जहागिरी नाही, तर महाराष्ट्र हा 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे. तुमच्या मताची ताकद. ओबीसी म्हणजे सुस्त झोपलेला अजगर आहे. अजगर. त्याला कधी जागं करायचं, कुणी जागं करायचं, कुठलं वाद्य वाजवायचं की बाबा बिचारा सुस्त गाढ झोपेतनं जागा होईल. जरांगी नावाचा माणूस चाललाय मुंबईला, मुख्यमंत्र्यांना शिव्या देते, आमचे कोण आडवे येते बघतोच म्हणते. असं आरक्षण मिळतं मग भांडून शिव्या देऊ. आणि तसं मिळत असेल तर गाववाड्यात एक कुंभाराचं घर असतं. बिचारा कधी कुठे मोर्चा काढल, कोणाला शिव्या देईल, कोणाला धमकी देईल. मग त्याने जगायचं नाही गावगाड्यात. ही हक्क आणि अधिकाराची लढाई आहे. गावगाड्यातल्या प्रत्येक माणसाच्या हिताची ही लढाई आहे. 1947 ला स्वातंत्र्य मिळालं. 2025 ला ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराची, राजसत्तेची, मान सन्मान इज्जतीची लढाई तुम्हाला आम्हाला लढावी लागेल. हे कशाच्या जोरावर तुम्ही म्हणाला मोठं मोठं बोल घरे आमदारावरच बोलते. हो बोलतोय.
उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये एका ओबीसीची सत्ता गेली की दुसऱ्या ओबीसीची सत्ता येते. नॉर्थ मध्ये खाली साऊथ मध्ये गेला एका ओबीसीची सत्ता, स्टॅलिन गेला की करुणानिधी येतो, करुणानिधी गेला की स्टॅलिन. हे ओबीसीचे पक्ष आहेत, ओबीसीचे पक्ष प्रमुख आहेत, ओबीसीचे अनेक मुख्यमंत्री आहेत. झाला का महाराष्ट्राला तुमचा एखादा गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस फक्त एकदा उपमुख्यमंत्री झाला तरी तुम्हाला मान सन्मान इज्जत मिळाली. छगनरावजी भुजबळ उपमुख्यमंत्री झाले हा? त्याच्या पलीकडे कधी कधी धोरण ठरवणारा माणूस कधी जाणार तिथं? एवढ्या बहुसंख्य लोकांच्या हिताची भाषा कोण बोलणार? आपलं आरक्षण टिकवायचंय, येडपट माणसाच्या हातून आपलं आरक्षण घालवू नका दादा. हे आरक्षण मिळवण्यासाठी स्वर्गीय विश्वनाथ प्रताप सिंग, स्वर्गीय रामविलास पासवान, स्वर्गीय कर्पूरी ठाकूर यांच्या सगळ्याच्या बाजूने लढाई लढणारे राम जेठमलानी, महाराष्ट्रातली अनेक माणसं, महाराष्ट्रात मंडल आयोग लागू होत नाही म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमधला राजदंड कळवणारे बबनराव नागपूर. आणि ह्या माणसांचं सॅक्रिफाईस आहे. सहजासहजी नाही मिळालं ओबीसीचं आरक्षण, 94 ला मिळालंय तुम्हाला. असं तुम्ही येडपट माणसाच्या, खुळचट माणसाच्या, अडाणी माणसाच्या, झुंडशाहीच्या, दादागिरीच्या जोरावर तुम्ही सोडून देणार, दुसऱ्याच्या हवाली करणार आणि त्यांच्या स्पर्धेत टिकचाल का तुम्ही? टिकचाल तुम्ही? होईल सभापती तुमचा एखादा? तुमचं पूर्व कलेक्टर होईल एखादं? नाही होणार. हे आपलं घर आपल्याला वाचवायचं आहे, नाहीतर गुलामी ठरलेली. माझी तुम्हाला हात जोडून कळतोय, खूप काही बोलायचं होतं, बरंच काही बोललो, वेगळं काय अर्थ असं घेता पण होतंय कधी कधी, असं बी घेतंय, आडवं बी घेतंय. काय मशागत करावी लागते हो, अशी होली नाही तर अशी होली, मशागत करायची. गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना, ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे, पुढच्या आठवड्याभराच्या कालावधीमध्ये हा माणूस जर इथल्या गव्हर्नमेंटच्या मानगुटीवर जर बसला, गव्हर्नमेंटने जर काही वेडा वाकडा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर गावगाड्यातला ओबीसी बहुजन वर्ग उठून जागा झाला पाहिजे आणि आपल्या हक्क आणि अधिकाराच्या संरक्षणाची लढाई, जी संघर्ष यात्रा ओबीसीची आपल्याला काढायची आहे. तुम्ही वडीगुद्रीला सगळी लोक बहुसंख्येने येत होतात, मला गावं आठवतात, चांगली पाठ आहे. तरुण येत होते रॅलीच्या रॅली घेऊन. तुम्ही सगळ्या माणसांनी ओबीसीची लढाई, ओबीसीची चळवळ, नव्या पिढीची लढाई. आता जुनी माणसं आहेत, प्रत्येक ठिकाणी येतील, पळतील, धावतील असं होणार नाही. नवीन पोरांनी पुढे यायचंय आणि आपल्या हक्क अधिकाराची लढाई लढायची, संघर्ष यात्रेत सामील व्हायचंय. मागच्या शेतका गावामध्ये बरोबर तरुणांनी उत्स्फूर्तपणे, आणि महाराज अहो तुम्ही गाड्या घेऊन आला, घोडे घेऊन आला, बाटली घेऊन आला, काय गरज आहे आपल्याला? आपल्या मागे 50 गाड्या नाहीत, 100 गाड्या, काय गरज आहे आपल्याला? आपल्याला कारखानदार आहेत का कोण पैसे देणार? गोर गरीब कष्टकरी माणूस. एक उदाहरण सांगतो आणि माझं भाषण संपवतो. मंडल आयोग कोर्टात चॅलेंज झाला होता. लालू प्रसाद यादव नावाचा माणूस राम जेठमलानीकडे पाय धरत गेला. अरे या भारतामधला अर्धी लोकसंख्या आहे, त्याच्या हिताचा हा मंडल आयोग आहे. कोर्टात चॅलेंज झालाय, जेठमलानी साहेब तुम्ही ही केस लढा. जेठमलानी साहेब म्हणजे त्या काळातला निष्णात वकील, महागडा वकील. त्या राम जेठमलानींना लालू प्रसाद यादव काय बोलले, मुंडे साहेब ह्या ओबीसीच्या, माझ्याकडे पैसे नाहीत तुम्हाला द्यायला, माझ्याकडे पैसे नाही, तुमची फी मला परवडणार नाही, हे मला मान्य आहे, पण तुमच्या वजना एवढं सोनं माझे ओबीसी बांधव गुंज गुंज सोनं वर्गणी म्हणून गोळा करतील आणि तुमच्या वजना एवढं सोनं आम्ही तुम्हाला देऊ, पण तुम्ही ही केस लढा. 9 जजेसचं खंडपीठ बेंच बसलं आणि त्या बेंचनं निर्णय दिला की गावगाड्यातल्या अर्ध्याहून लोकसंख्येच्या हक्काचं आणि अधिकाराचं हे आरक्षण हा मंडल आयोग तुम्हाला इम्प्लिमेंट करावा लागेल. 38 सूचना त्या मंडल आयोगाने दिल्या होत्या. त्या 38 सूचनापैकी भारतात फक्त 2 सूचना अंमलात आल्या. अजून 36 सूचना मंडल आयोगाच्या तुम्हाला आम्हाला मिळाल्या नाही. तुम्हाला विधानसभेत आरक्षण नाही मिळालं, लोकसभेत नाही मिळालं. तुम्हाला आम्हाला गाव कुसातल्या भरुत्याला अडुत्याला जमीन द्यायला सांगितली होती, ती नाही मिळाली. बँकांमध्ये योजना द्यायला सांगितल्या होत्या, त्या नाही मिळाल्या. डीसीसी बँकांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कायद्याने ओबीसीला प्रतिनिधित्व त्या मंडल आयोगात दिलं होतं, ते नाही मिळालं. जे दोनच योजना आपल्याला मिळाल्या होत्या त्याही आज संपलेल्या आहेत. खूप काही बोललो बाबांनो. एखाद्या कॉलेजमध्ये एखाद्या हे कुठे शिकायला मिळणार, हे कोण सांगणार आहे तुम्हाला?
कुठला आमदार येऊन सांग, पंडित येऊन सांगणार आहे का पवार येऊन सांगणार आहे? काय पडलंय? तुम्ही जेवढे आडाणी, पहिली माणसं होती गाव कुसातल्या प्रत्येक माणसाच्या हिताचं संरक्षण करणारी. महात्मा फुले, बाबासाहेब, पहिली माणसं. ह्यांना काय पडलंय? मला कारखाना कसा येईल, मला पैसे कसे येईल, माझे हजारो कोटी कशी होतील, ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात. ही लढाई आपल्या आत्मसन्मानाची आहे. हा संघर्ष ओबीसींच्या विचारांचा आहे, ओबीसीच्या तरुणाच्या भवितव्याचा आहे. खूप काही बोललो, तुम्ही ऐकताय म्हणून एवढं बोललो, माईक नसतानाही बोललो. धन्यवाद. कुणाला वाईट वाटलं असेल तर तरी अजून वाईट वाटू द्या त्यांना. आपण आपली लढाई लढायची. धन्यवाद.